जानेवारी अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पीक विमा जमा होणार. या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. तर राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी 526 कोटी रुपयाचा विमा हिस्सा भरला होता. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 2.25 लाख शेतकऱ्यांचे सुमारे 14 कोटी रुपये होते. पीक कापणी प्रयोगानंतर आता अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न आणि प्रत्यक्षात आलेल्या उत्पादनाची माहिती केंद्र सरकारला पाठवण्यात आली आहे. त्यावर कारवाई सुरू असून जानेवारी अखेर पात्र शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे. तर राज्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, तूर अशा पिकांची लागवड होते. याशिवाय कांदा व अन्य पिके देखील असतात. राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्यानंतर देखील तब्बल 94 लाख शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्यास विमा मिळेल या आशेने स्वतः विमा संरक्षित रक्कम भरून पिकांचा विमा भरला. राज्यात सुमारे 50,000 ठिकाणी पीक कापणी प्रयोग पार पडले आहे. तर त्यातून अपेक्षित उंबरठा उत्पन्न व प्रत्यक्षातील उत्पादनाची माहिती संकलित करण्यात आली. राज्य सरकारच्या कृषी विभागाने ती माहिती केंद्र सरकारला पाठवली आहे. केंद्राकडे या माहितीवर कारवाई सुरू असून 20 जानेवारीनंतर राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा मिळण्यास पात्र आहेत, कोणत्या पिकांना विमा भरपाई मिळणार आहे हे स्पष्ट होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर खरीप पीक विम्याची स्थिती अशी आहे. अर्जदार शेतकरी 94 लाख, शेतकऱ्यांनी भरलेला हिस्सा 526 कोटी, राज्य व केंद्राचा हिस्सा 1860 कोटी. तर पीक विमा उतरवलेल्या सर्व शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळणार नाही, असेही अधिकारी म्हणाले. तर काही तालुक्यात ठराविक मंडळातील शेतकऱ्यांना तर काही जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरतील, असेही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.